फ्रेंड्स, पहा मी चॅलेंजिंग प्रश्न आज सोडवणार आहे. तर काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलं होतं की मॅडम एखाद्या वेळेस पायाची संख्या आपल्याला दिली नसेल तर आपण कसं काय काढायचं. तर पहा हा प्रश्न आपण त्याच्या रिलेटेडच घेतलेला आहे. प्रश्न काय आहे पहा, काही घोडे व तेवढीच माणसे प्रवास करत आहेत. एकूण माणसांच्या अर्धी माणसे घोड्यावरून जात आहेत, बाकीची अर्धी माणसे सर्व घोड्यासोबत चालत आहेत. जर जमिनीवर चालणारी एकूण पायांची संख्या 80 आहे, म्हणजे जमिनीवर टोटल पाय किती चालत आहेत? 80 चालत आहेत. तर एकूण घोडे किती? मग आपल्याला घोड्यांची संख्या याच्यातून काढत आहे. मला सांगा, घोड्यांची संख्या दिली आहे का आपल्याला? सध्या नाही दिली. मग आपण ते काय मानू? एक्स मानू. मानलं का? एकूण माणसे आपण दिलेत का? नाही, ते सुद्धा आपण काय मानू? एक्सच मानू. आता पुढे काय म्हणे, घोड्यावरील माणसे. आता मला सांगा, घोड्यांची संख्या किती आहे? एक्स आहे. मग माणसांची संख्या काय लिहिणार आपण? x/2 अर्ध ना, याच्या अर्ध ना, घोड्यांच्या अर्ध. अर्ध काय होणार? x/2 आणि जमिनीवरील माणसे अर्धीच आहेत ना, मग ते पण काय x/2. x चे अर्ध किती होतात? x/2 होतात. मग आता मला सांगा, पाय काढूया. पहिले स्टार्टिंगला आपण काय काढूया? पाय. मग आता मला सांगा, घोड्यांचे पाय किती असतात? 4 पाय असतात का नाही? मग आपण 4x लिहिणार. लिहिलं का? अधिक. आता जमिनीवरील माणसे. आता जमिनीवर माणसं काढायचं म्हणजे पहा, x/2. माणसाला पाय किती? 2 पाय. गुणिले 2 करू. हे 2 कटले, उरले किती? x. म्हणजे अधिक x करायचं. 4x अधिक x केल्यावर किती येतात? 5x येतात. आणि आपल्याला टोटल पायांची संख्या किती दिलेली आहे? 80 दिलेली आहे. दिली आहे का? 80. मग इकडे लिहिणार आपण 5x. लिहिलं का? आता पहा, x बरोबर हे 80 भागिले हे 5. आता हे गुणाकारात होते ना इकडे. आता इकडे पहा, 5 एक 5, उरले 3. 5 सखम 30 म्हणजे किती येणार? तर एकूण घोडे किती येणार? तर एकूण घोडे 16 येणार. किती घोडे येणार? तर 16 घोडे हे आपलं उत्तर.